वेलकम गाईज, वेलकम टू अवर सेकंड पार्ट. तर आपण आता फलटणचं दर्शन वगैरे घेऊन आता आपण अहिल्यानगरच्या दिशेने निघलो आहे. पण आता आपण पहिले अरण्यग्रामचं स्थान करणार आहोत. तर आता अरण्यग्रामला पोचू आपण. अरण्यग्रामचं स्थान वगैरे करू, तिथून मग आपण आहे ना नेप्तीचं स्थान दर्शन करू. त्यानंतर आहे ना नागापूरला जाऊ. नागापूरचं स्थान दर्शन करून मग बघू पुढचं काय आहे आपलं नियोजन. मित्रांनो, नेप्तीचं स्थान दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. त्यानंतर आहे ना आम्ही आता नागापूरला पोचलेलो आहे. इथलं दर्शन वगैरे घेऊ. त्यानंतर आहे ना आम्ही पुढे शेंडीला जाऊ. आणि हे जे स्थान आहे ना हे सर्व आपल्या अहिल्यानगरच्या आजूबाजूचे स्थान आहे. तर ठीक आहे, चला आता आपण शेंडीच्या दिशेने निघू. आता शेंडीला पोचलेलो आहे आपण. दर्शन वगैरे करून घेऊ आता शेंडीचं. इकडे 2 मंदिर आहे, इकडे समोर पण एक आहे. मित्रांनो, शेंडीचं स्थान वगैरे करून झालं होतं. आता पिंपळगावला पोचलेलो होतो. आता आम्ही बांबोरीच्या दिशेने जातोय. तर इथं थोडासा चढ होता, गाडी वगैरे लावून दिली आपण. आता चाललोय आपण मंदिराकडं. बघू वरती पाणी आहे का नाही, कारण की मंदिर आहे ना हिवाळ्यात जास्त करून पाण्यातच असतं. तर मग ठीक आहे. तर बापरे, पाणी तर खूप खतरनाक वरती आलेलं आहे. आणि हे जेवढं मंदिर वरती दिसतंय तेवढंच खाली पण आहे. हा पूर्ण आजूबाजूला तलाव आहे. तर इथं खाली श्री चक्रधर स्वामींचं आपलं मंदिर आहे. मित्रांनो, वरती बंद असते, खाली बंद असल्यामुळे ना आता आपण वरचं स्थान दर्शन करून घेऊ. तर मग इथून आपण आहे ना आता पुढं डोंगरगणला जाऊया. मित्रांनो, आता आपण आहे ना पिंपळगावचं स्थान वगैरे झालंय. आता आपण अरण्यग्रामचं स्थान केलंय. त्यानंतर आहे ना इथून आता आपण वांबोरीला आलोय. बघू शकताय, वांबोरीचं मंदिर खूप असं सुंदर मंदिर आहे. ते मूर्ती एकच नंबर होती ते मंदिर आहे. त्यानंतर आपण श्री गुरुवर आपले श्री मामाजी यांची भेट वगैरे घेऊ. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊ मंदिरातल्या. त्यानंतर ना इथून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागूयात. त्याच्या पहिले आपण बेलापूरचं स्थान दर्शन वगैरे करू. बेलापूर झाल्यानंतर आहे ना फुलतांब्याला जाऊ. तिथून मग आपल्या गाडीमध्ये थोडंसं डिझेल वगैरे टाकून घेऊ, कारण की भरपूर फिरून झालं होतं आपलं. त्यामुळे आता सेकंड टाईम डिझेल वगैरे टाकतोय आपण. त्यानंतर आता हॉटेल तरी थांबू, जेवण वगैरे करू. भुका खूप लागलेला त्या सकाळी आम्ही फक्त नाश्ताच केलेला होता. त्यानंतर इथं आम्ही राजस्थानी धाब्यावर थांबलेलो होतो मनमाडजवळ. आता जेवण वगैरे करू, त्यानंतर आपण घराच्या दिशेने जाऊ. यांना ड्रॉप वगैरे करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम.